जेव्हा वाटते की एवढ्या वर्षाची मेहनत निरुपयोगी ठरली, काय ठरविले आणि काय झाले, आता पुढे काय होईल? मी अशीच घरबाई बनीन आयुष्य रेटत राहणार का, की स्वावलंबी होऊन स्वतःची ओळख निर्माण करेन, की मरेपर्यंत अशीच अमरवेलीसारखी आयुष्य काढेन? जेव्हा असं वाटते की सर्व माझ्या आयुष्याची वाट लागून गेली, माझे पूर्ण आयुष्य वाया गेले, निरुपयोगी ठरले, माझे आयुष्य निरर्थक ठरले, तेव्हा एक संधी मला दिसली, ती म्हणजे पहाट. सकाळी उठून रोज अभ्यास करायचा, रोज सकाळी उठून आपल्यासाठी 2-3 तास द्यायचा. कारण यश हे सूर्यप्रकाशासारखे आहे. पहाटे उठून हाती घेतलेले कार्य प्रामाणिकपणे केले, तर एक दिवस यश नक्कीच मिळेल. रोज पहाटे उठल्यामुळे मला खूप फायदा होत आहे. मला माझ्या ठरवलेल्या कार्यासाठी, माझ्यासाठी वेळ देता येते. आनंदी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाट रोज अनुभवता येते. हलकाशा व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे माझ्या शारीरिक सुदृढतेबरोबर मनाची सुद्धा खूप छान व्यायाम होत आहे. खूप आनंदी आणि समाधानी वाटते. ही पहाट खरंच खूप आवडते. आय लव्ह यू पहाट. ही पहाट सगळ्यांना नाही अनुभवता येत. पहाटे उठण्याचे फायदे सगळ्यांना माहीत आहेत, पण साखर झोप म्हणत म्हणत तसेच लोळत पडतात. कळते पण वळत नाही मनीप्रमाणे. पण हे सगळ्यांना लागू होत नाही बरं का. काहींना रात्री खूप कामे असू शकतात, त्यामुळे ते 12-1 वाजेपर्यंत झोपत नसतील आणि मग त्यांना पहाटे उठणे शक्य नसते आणि ते उठले तरी ते पहाटेचा आनंद नाही घेऊ शकणार. नवी सुरुवात करण्यासाठी संधी आहे ही पहाट. म्हणून पहाटे उठून अभ्यास करायलाच पाहिजे. मला वेळ मिळत नाही, कारण माझं लहान बाळ आहे स्वामी, आणि घरी मी एकटीच असल्यामुळे सगळं घरातलं कामं, हे स्वयंपाक पाणी असं याच्यामध्ये वेळ. मग मी काय ठरवलं की सकाळी उठूनच अभ्यास करायचा. मध्ये मी 3 वाजे उठूनच 4-5 तास अभ्यास करायची. पण आता ते होत नाही, कारण कसं म्हणजे थोडंसं तब्येतीवर परिणाम होतोच. म्हणून मग मी ठरवलं की 4:30ला उठायचे. 4:30ला उठते आणि 4:30ला उठून थोडंसं 15 मिनटामध्ये मी स्वतःचं कामं आटपून मग मी अभ्यासाला बसते. तर आता 10-15 दिवसांनी एक्झाम आहे, PhD एंट्रन्स एक्झाम मी देणार आहे. तर त्यासाठी मी अभ्यासाचं माझं नियोजन ठरवलं आहे. ते नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हा द्या स्टडी व्लॉग आहे. तुम्हाला आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. तर बघा, मला आता काय करायचं आहे ह्या एक्झामसाठी, तर 10 दिवसाचे मी स्टडी चॅलेंज करणार आहे. 10 दिवसामध्ये हा माझ्यासाठी हा चॅलेंज आहे. तर त्यासाठी एंट्रन्स एक्झामला दोन विषय असणार आहे. संशोधन पद्धती 25 प्रश्न त्यावर, आणि आपलं म्हणजे विषय आहे, तो विषयाचा सब्जेक्ट म्हणजे माझा विषय, त्यावर 25 प्रश्न असणार आहे. तर मी संशोधन पद्धती 100% अभ्यासणार, आणि जे माझा विषय आहे त्या मध्ये काय, तर आपलं नेटचे झालेले पेपर, सराव प्रश्न आणि जे मी काढलेल्या मायक्रो नोट्स आहेत, आणि प्लस भारतीय राज्यघटना, त्यामध्ये मी लक्ष्मीकांतमधूनच करते. त्यामध्ये IMP मी रिव्हिजन करणार आहे. मग IMP रिव्हिजन करणार आहे, कारण कसं आता तेवढी वेळ नाही आहे माझ्याजवळ की सगळे विषय म्हणजे अभ्यासात बसणार. आधी मी कसं MPSCचा अभ्यास करत होती, आणि MPSCचा अभ्यास आणि नेट किंवा PhD एंट्रन्स एक्झाम ह्याचं म्हणजे खूप म्हणजे भेद आहे यांच्यामध्ये, अजिबात सारखं नाही आहे. सगळ्यात नवीन अभ्यास आहे माझ्यासाठी. मी आता एक नव्याने सुरुवात करत आहे, कारण की असं म्हणजे घरच्यांनी म्हणजे सांगितलं आहे की आता स्वतःसाठी म्हणजे असं स्वावलंबी होतील असं काहीतरी कर, म्हणून मी हे करत आहे. कारण MPSCमध्ये तेवढा वेळ देता येत नाही मला घरी स्वामी वगैरेला सांभाळून. मग मी हे सकाळची वेळ निवडली आहे. 5 ते 8 वाजेपर्यंत मी अभ्यास करत राहते रोज. असं नाही तर दिवसाला पण मी असं स्वामीसोबत म्हणजे सगळं कामं आटपलं की स्वामीला पण थोडं अभ्यासाला सांगते. असं म्हणजे प्रश्नपत्रिका वगैरे 1 प्रश्न 2 प्रश्न जसं वाचता येईल तसं मध्ये वाचत राहते. त्यामुळे कसं होतं की म्हणजे तेवढ्या प्रश्नांची तरी आपली रिव्हिजन होत राहते, आणि कसं थेंबे थेंबे तळ साचे ह्या म्हणीप्रमाणे आपलं थेंब अभ्यास होते. कारण असं अभ्यासाचं म्हणजे असं टेन्शन घेऊन किंवा झालं नाही, होत नाही असं म्हणून चालणार नाही. जशी वेळ मिळली तसं आपण करत राहायचं. कारण कसं की आपण म्हणजे कसं धावता येत नाही तर चालायचं, चालता येत नाही तर रांगायचं, पण थांबायचं नाही.
तसंच मी त्याच याच्यानुसार मी करत राहते. म्हणजे थांबायचं नाही. कितीही झालं, काही झालं तरी थोडं का होईना आपलं करत राहायचं, पुढे पुढे वाढत राहायचं. कारण हेच खरं आहे. चाल चाल तू पुढे पुढे, जागृत राहून वाढ पुढे. एक ठेच लागली तरी चालणे न थांबे. निसर्ग राजा शिकवी तुला नवे नवे धडे. हे खरं आहे बरं. हे मीच लिहिलेल्या वळी आहेत. पण कसं बघा, आपण निसर्गाकडून शिकतो. कधी कसं महापूर येतो, कधी काही म्हणजे असं काही पण नैसर्गिक आपत्ती येते, तरी पण तो निसर्ग नव्या दमाने, नव्या याच्यानी असं उभा राहतो. नंतर आपण बघतो काही दिवसांनी तर तो असं वाटतं की त्या ठिकाणी काहीच झालं नाही. म्हणजे आपल्याला निसर्गाकडून पण खूप शिकायला मिळतं. जर आपल्याला असं वाटलं कधी की खूप असं तणाव वाटत आहे, नैराश्य वाटत आहे, तर तुम्ही असं निसर्गाकडे पहा, एखाद्या झाडाकडे पहा, पक्ष्यांच्या किलबिलाटाकडे पहा. असं खूप सारं टेन्शन म्हणजे असं खूप अशा निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी आपल्याला दूर सारता येतात. आणि म्हणजे असं त्यांच्याकडून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि असं आनंदी आपल्याला जगता येते. आणि खरंच म्हणजे मला तर म्हणजे असं निसर्ग ह्या खूप आवडतं म्हणा. कारण काही असं झालं ना तर मी असंच करते. मी असं एकटक असं मनामध्ये कोणतेही विचार येऊ न देता मी असं बघत बसते. असं ते बघत बसल्यामुळे पण असं खूप खूप फायदा होत असते. अभ्यास करताना मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे बरं. आणि त्यासाठी संत कबीरदास महाराजांचा एक दोहा आहे, ते बघा बोलतात की माला फेरत जुगू गया, फिरान मन का फेर, करका मन का डारी दे, मन का फेर. मनाची एकाग्रता जर साधली नाही तर कोणत्याच क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता राहत नाही. जेवढ्या वरच्या दर्जाचे आपले यश आपल्याला अपेक्षित असते ना, तेवढ्याच वरच्या दर्जाची आपल्याला एकाग्रता आवश्यकच आहे बरं. एकदा ध्येयाचा मार्ग निश्चित झाल्यावर सरावासाठी आणि प्रत्यक्ष आव्हानाच्या वेळी या एकाग्रतेची फार गरज भासते. पण मन ओढाड जनावराप्रमाणे तऱ्हातऱ्हेच्या प्रलोभनांना ओढ घेत राहते आणि त्याच्या मागे आपण जायचे तर नसते, पण त्यालाही आपल्या हव्या असलेल्या अवलंबनावर किंवा वस्तूवर गुंतवून ठेवण्याची कला आपल्याला साधता आली पाहिजे. म्हणजे असं परिस्थिती कशी पण असू द्या, कोणत्याही वातावरणात राहू द्या, पण जर तुम्ही स्वतःचा संवाद साधाल, स्वतःच्या मनाकडे लक्ष द्याल, तर तुम्हाला कोणत्याही याच्यामध्ये जास्त त्रास होणार नाही. त्रास होईल थोडा बहुत, पण जर तुमचं मन तुम्ही स्वतःवर म्हणजे एकाग्र असाल आणि स्वतःशी संवाद साधत असाल, तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. कारण आपलं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. आणि कसं अतिपरिचयामुळे आपण तिच्याकडे म्हणजे बरोबर म्हणजे लक्ष देत नाही, पण द्यायला पाहिजे. कारण आपल्या शक्तीच्या, कौशल्याच्या आणि ज्ञानाचा फार मोठा साठा आपल्या अंतर्मनाच्या खोल कप्प्यातून साठलेला असतो. आणि त्या कप्प्यापर्यंत पोचण्याची परवलीची खूण म्हणजे एकाग्रता ही आहे. आणि मन हे स्थळकाळाच्या अतीत आहे आणि भूत, भविष्य आणि संबंध, ज्ञान, जग यांचा अनिर्बंध संचार होऊ शकतो. पण हाच त्याचा गुण आपण प्रत्यक्ष कामगिरी करत असताना, प्रत्यक्ष आव्हानाला तोंड देत असताना फार बाधक ठरतो. कोणत्याही वेळा आपलं मन भूतकाळ आणि भविष्यकाळात भराऱ्या मारत असतं आणि आपण ज्या जागी आहोत त्या जागीही ते कधीच थांबत नाही. निरनिराळ्या काळात आणि कोणत्याही ठिकाणी अत्यंत जलद गतीने पोचण्याची आपल्या मनाची शक्ती केवळ अद्भुत अशी आहे. पण कौशल्य प्रकट करताना या शक्तीला आवर घालणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तसं केलं नाही तर आपल्याला एकाग्र होणे शक्य होत नाही. आणि मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला प्राणायाम, त्राटक ह्या म्हणजे असं साधनेच्या गोष्टी अभ्यासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याची गरज महत्त्वाची आहे बरं. त्यासाठी आपण योग, प्राणायाम ह्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे जास्त नाही तरी 10-15 मिनिट थोडासा स्वतःसाठी द्यायला पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, तर शारीरिक थकवा निघून जातो आणि आपण जो अभ्यास करून थकतो किंवा त्यासाठी आपला स्टॅमिना वाढत असतो. आणि व्यायाम प्राणायाममुळे आपल्याला शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल खूप छान असते आणि नेहमी म्हणजे असं दिवसभर आपल्याला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटत असतो. आणि काय तर काय आपल्या व्यायाम वगैरे बरोबरच आपल्याला काय आहार वगैरे पण व्यवस्थित घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं म्हणजे व्यवस्थित राहतं ते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा.